आपण इथे बसलेलो होतो. सर्वप्रथम तर मी कळम सरांचा आभार मानेन की त्यांनी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली तुमच्या सगळ्यांसोबत. आणि खरं तर मी आज इथे उभा आहे तर त्याच्यामध्ये कळम सरांचा पण एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण 7वी 8वी हे जे वर्ष होते मी मानतो की माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट होते. कारण की शाळेचा अभ्यास तर आपण सगळेजण करतच असतो, पण त्याच्यासोबतच जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात जसं की स्कॉलरशिप, ही पहिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती ज्याची तयारी मी केली होती. आणि त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मी पास होऊ नव्हतो शकलो. म्हणजे बहुतेक करून 240 वगैरे कट ऑफ होता, पण मला 208 मार्क पडले. मी पास नव्हतं झालो, पण मला एक कॉन्फिडन्स आला होता की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी तर नक्कीच करू शकतो. मग मी पुढच्या 8वी वर्गामध्ये अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चांगल्याने केली. सगळे जे विषय होते ते चांगल्याने त्याचा अभ्यास केला, प्रॅक्टिस केली भरपूर. आणि त्याचा परिणाम असा झाला की NTSC जी एक्झाम असते, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, तर त्या एक्झाममध्ये मी राज्यातून 20वा आलो. तर ॲक्च्युली तो एक खूप टर्निंग पॉईंट बनला. त्यांनी एवढं कॉन्फिडन्स दिलं मला की मला त्यानंतर हे समजलं की जर आपण प्रॉपर फोकसनी, डेडिकेशननी आणि डिवोशननी अभ्यास केला तर आपण कोणती पण एक्झाम काढू शकतो. बस जरुरी आहे की स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. मी माझा थोडासा प्रवास सांगतो थोडक्यामध्ये. मी 10वीपर्यंतचं शिक्षण भारत विद्यालयातून केलं. त्यानंतर 11वी 12वी JEEची प्रिपरेशन केली, अकोल्यातूनच केली मी, खूप सरांकडे मी होतो. आणि त्याच्यानंतर मी IIT बॉम्बेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आता बऱ्याच वेळेस काय होतं की इंजिनिअरिंगमध्ये खूप ॲटमॉस्फिअर वेगळा असतं. कॉर्पोरेटमध्ये जाणं, कंपनीत जॉब करणं किंवा फॉरेनमध्ये सेटल होणं, हे सगळं तिथे जनरली ट्रेंड आहे जे मुलं फॉलो करतात. तर मी पण 3rd इयरमध्ये माझी इंटर्नशिप होती ऑक्सफोर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये. तर मी तिथे गेलो. तिथे एक एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रोजेक्ट होता माझा, जेणेकरून आपण कशा प्रकारे इंजिनची इफिशियन्सी वाढवू शकतो, जेणेकरून कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी करता येईल आपल्याला. मला असं वाटलं की आपण हा जो प्रोजेक्ट करतो आहे हा एका कंपनीपुरता मर्यादित आहे. जर विचार करा की अशा प्रकारचं जर मी काम गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येऊन केलं तर आपल्या पूर्ण देशाला आणि सोसायटीला भरपूर फायदा होतो. तर तो एक ट्रिगर पॉईंट होता मला, ज्यांनी मला मोटिवेट केलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेस या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी जॉबही घेतला, भारत पेट्रोलियमला काम केलं. ते याच्यासाठी की मला कॉर्पोरेट एक्सपिरियन्स पण पाहिजे होतं की जेणेकरून आपल्याला सगळ्या फील्ड्सचा एक्सपिरियन्स येते आणि मग आपण एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतो. तर मी 1 वर्ष काम केलं आणि त्यानंतर डिसाईड केलं की मला वो स्पीच मोटिवेशनल है, ध्यान दो, आवाज मत करो. असं झालं की खूप मजा येते. तर मलाही असं वाटतं की मी पण तुमच्यासोबत बसून ऐकावं ही गोष्ट. जब थे तब भी एक वो SDO है, तो उनको भी पढ़ाने के लिए वो बैच को लाए थे. गांधे सर म्हणून तो त्या नायब तहसीलदार होता, SDO आहे ते. आणि एक आपण ते महेश कुंभर सर. तर गोष्ट अशी झाली की कंपनीमध्ये जेव्हा मी जॉब करत होतो तर त्यानंतर मी फायनली डिसाईड केलं की फुल टाईम आपण हा प्रिपरेशन करायचं. आता मी 11th-12thमध्ये JEE एक्झाम क्रॅक केली होती. तर मला असं वाटलं की UPSC पण आपण करून टाकू पहिल्या याच्यात. पण ॲक्च्युअलमध्ये मी त्या एक्झामला इव्हॅल्युएट करणं चुकलो. मी पहिला अटेम्प्ट दिला, मी नापास झालो. त्या सेकंड अटेम्प्ट मी पुन्हा प्रयत्न केला, त्यामध्ये पहिली प्रिलिम्सची एक्झाम असते तीच क्लिअर नाही झाली. 3rd अटेम्प्टमध्ये परत प्रयत्न केला, प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. पण फायनल लिस्टमध्ये माझं नाव नाही आलं. 19 मार्क कमी पडले. मी म्हटलं काही नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करूया. 4था अटेम्प्ट मी दिला, त्यामध्ये प्रिलिम्स मेन्सपर्यंत पोहोचलो, पण अगेन मेन्स 2 मार्काने क्लिअर नाही झाली. तर फायनली मी 5वा अटेम्प्ट दिला. आता गोष्ट सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला लाईफमध्ये पुढे चालून फेलियर्स येतील,
ठीक आहे. लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या स्टेजवरती तुम्हाला कुठे ना कुठे फेलियर येणारच आहे. तर फेलियर्सला कधीच घाबरायचं नाही. फेलियर्सला तुम्ही बिनधास्तपणे समोर जा एकदम. आणि हे तुमच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छितो की मुलांना फेल होण्यापासून घाबरू नका. त्यांना एनकरेज करा की फेल झाले तर तुम्ही इव्हॅल्युएट करा आपल्यामध्ये काय चुका राहिल्या होत्या, काय कमतरता राहिल्या होत्या. त्या चुकांना आपण इव्हॅल्युएट केलं पाहिजे आणि त्याच्यावरून शिकलो पाहिजे. आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण एक्झाम देऊ किंवा पुढचं डिसिजन घेऊ त्यावेळेस त्या चुकांना रेक्टिफाय करायचं. एकदा केलेली चुकी रिपीट नाही करायची. ठीक आहे. तर ह्या 4 अटेम्प्ट नंतर मी जेवढ्याही काही चुका केल्या होत्या 5व्या अटेम्प्टमध्ये मी प्रत्येक चूक रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला. ते प्रिलिम्स असो, मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू असो, जेवढे पण छोट्या छोट्या गोष्टी मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की ह्या 5व्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही स्टेज क्लिअर करून मी ऑल इंडिया रँक 224 मिळवला. तर या जर्नीतून मला ह्याच गोष्टी शिकायला भेटले की एक तर तुमच्यामध्ये सगळ्यात पहिले आपला इंटरेस्ट कोणत्या विषयामध्ये आहे हे मुलांना जाणीव असणं गरजेचं आहे. तो इंटरेस्ट कशातही असू शकतो. तो इंटरेस्ट स्पोर्ट्समध्ये असू शकतो, कोणाचा म्युझिकमध्ये असू शकतो, कोणाचा मॅथ्समध्ये असू शकतो, कोणाचा सायन्समध्ये असू शकतो, कोणाचा आर्ट्ससारख्या विषयांमध्ये असू शकतो. पण हे इंटरेस्ट ओळखणं गरजेचं आहे. जर आपल्याला आपला इंटरेस्ट कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणत्या फील्डमध्ये आहे हे जर एकदा माहिती पडलं तर बस आपलं काम 50% झालं आहे. त्यानंतर बस आपल्याला डेडिकेशननी त्या फील्डमध्ये काम करायला सुरुवात होते. जर क्लॅरिटी ऑफ थॉट असेल, डेडिकेशन असेल, आपल्याला पॅशन असेल त्या गोष्टीबद्दल, त्या विषयामध्ये काम करायचं, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. तुम्ही तुमच्या ज्याही पण फील्ड ऑफ चॉईस आहे, जोही करिअर आहे त्यामध्ये तुम्ही खूप उंची गाठू शकता. तुम्ही आजची उदाहरणही बघा. जर तुम्ही सक्सेसफुल पीपल पाहिले कोणत्याही क्षेत्रात असू दे, सिंगिंगमध्ये असू दे लता मंगेशकर, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, किंवा बिझनेस किंवा सॉफ्टवेअरच्या वर्ल्डमध्ये बिल गेट्स असू दे, स्टीव्ह जॉब्स असू दे, ह्या सगळ्यांनी त्यांची उंची का बरं गाठली? कारण त्यांना त्यांचं फील्ड ऑफ इंटरेस्ट कळलं आणि ते लवकरात लवकर कळलं. तुम्ही ज्या वयामध्ये आहे, जर या वयामध्ये तुम्हाला आपलं फील्ड ऑफ इंटरेस्ट कळलं तर तुम्ही त्या दिशेने लवकर वाटचाल करू शकता आणि त्या दिशेने तुम्ही एफर्ट्स टाकू शकता. एकदा जर तुम्ही एफर्ट्स टाकले आणि प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही त्या फील्डमध्ये खूप वर पडता. तर एक डेडिकेशन असू द्या आणि कोणत्याही गोष्टीमध्ये फेलियरला घाबरायचं नाही, बिनधास्तपणे फेलियरला सामोरे जायचं. एक फायनली मी एक तुम्हाला कोट म्हणा सांगेल की ज्याने मला पूर्ण जर्नीमध्ये थ्रूआउट मोटिवेट केलेलं आहे की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तर तुमच्यामध्ये तो हौसला, ती जिद्द असू दे आणि प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. एवढं बोलून मी तुमचं तो जैसे सर के बाद से तुम्हारे को बहुत सारी बातें याद आई होगी. अपन क्लास में भी कैसे तुम्हारे को क्या बोलते हैं कि होमवर्क करो, 20 के 20 तुम्हारे राइट आना चाहिए. ऐसा बोलता कि मैं कि 20 के 20 के ऊपर नहीं राइट आए, लेकिन करना जरूरी है. तुम्हारे को 20 में से 10 करेक्ट आए तो ही चलेंगे, 5 करेक्ट आए तो भी चलेंगे, लेकिन सबके सब करना जरूरी है. सर ने कैसे बोले 5 वाला अटेम्प्ट में सक्सेस मिला. और अपने क्लास में तो कैसा है कि जैसे अपन नर्वस तो अपने स्टूडेंट रहते नहीं है. एक बार मेरिट आया तो भी अच्छा, नहीं आया तो भी अच्छा, क्योंकि अपन साल भर वैसा ही पढ़ाते हैं. नहीं ऐसा नहीं है मेरिट नहीं आया तो दूसरे एग्जाम में आएगा, ये साल नहीं आया तो अगले साल आएंगे. लेकिन हमारे को जो नॉलेज मिला क्लास में, अपना परसेंटेज बढ़ा, बाकी इसमें उसका बेनिफिट होता है. और कैसे है कि उसमें कैसा है कि नहीं सक्सेस मिला तो डरने का काम नहीं था, और लड़ेंगे ऐसा रहता है. तो अपने क्लास में तुम्हारे को कैसे अपन कोई पढ़ाते कि जैसे एक फॉर एग्जाम्पल बनना है. तुम्हारे को ऐसा बहुत बोला क्या मैंने कि पूरे 20 के 20 क्यों नहीं राइट आए तुम्हारे, उसके लिए कभी पनिशमेंट किया ही नहीं मैंने. किया क्या? अपन काहे के लिए करते? होमवर्क नहीं करें. मेन रहता है हमारा होमवर्क करना.
होमवर्क यदि तुमने टाइम टू टाइम करे और 1.5 घंटा यानी रीडिंग और लर्निंग, जो तुम्हारा राइटिंग वर्क है वो छोड़ के जितना भी किया तो तुम्हारा 12 तक यानी सक्सेस हो जाता। आगे लिए तो कैसा बहुत ज़्यादा यानी पढ़ाई करना पड़ता। और वो एम तो कैसा है, सर ने बताया कि अभी से तुम यानी डिसाइड करो अपना इंटरेस्ट कहाँ में है, वो डिसाइड करो और उसके हिसाब से कैसे यानी वो अपन सक्सेस करने के लिए उसके हिसाब से पढ़ाई करो। तो आपका जो एम है तो 101% मिलेगा। कुछ लोग कैसे 7th स्टैंडर्ड में डिसाइड करते, कुछ 8th स्टैंडर्ड में करते, कुछ तो 11th में नहीं, 12th में नहीं, वो सब होने के बाद में डिसाइड करते तो भी सक्सेस रह गई। आप मेरे ख्याल से एक कलेक्टर साहब की स्टोरी थी जो 12th में फेल हो गए थे शायद। उसपे मूवी में बनी है। हाँ। हाँ? तो ऐसा कोई नहीं रहता है कि जो यानी एक आधे बार फेल हो गया यानी कुछ नहीं कर सकते, ऐसा नहीं है। वो कैसा रहता है, तुम्हारे को डिसाइड करना पड़ता कि नहीं मैं पढ़ाई करूंगा, क्योंकि पिताजी बोलेंगे कुछ नहीं होता, मम्मी बोल